नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेचे यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय एका इम्पॉर्टंट टॉपिककडे की जे पॉलिटिक्सचं आहे. केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तर ह्या टॉपिकवर ऑलमोस्ट सर्व एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात की ती कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो. तर आपण आज हा विषय आपल्या नोट्सच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला मग सुरू करूया. केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तर भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये 7th शेड्यूलमध्ये केंद्र व राज्य सरकारमधील कायदे करण्याचे अधिकार विभागले आहेत. भारत हा संघराज्यीय देश असल्याने शासन हे व्यवस्थितपणे चालावे म्हणून विषयाचे विभाजन केले गेलेले आहेत. ओके, तर आपण आज फर्स्ट बघूया केंद्र सूची. तर ह्या सूचीतील विषय हे फक्त ह्या सूचीतील विषयावर फक्त संसद कायदे करू शकते. तर सध्याचे विषय आहे 100 आणि जेव्हा संविधान स्थापन झालं होतं तेव्हाचे विषय होते 97. तर केंद्र सूचीचे ह्या विषयांचे आपण वैशिष्ट्य बघूया की राष्ट्रीय धोरण म्हणजे राष्ट्रीय लेवलचे महत्त्वाचे ते विषय आहेत आणि संपूर्ण देशासाठी एक समान धोरण हे आवश्यक असतं. म्हणून आपण केंद्र सूचीमध्ये केंद्र लेवलचे, राष्ट्रीय लेवलचे आपण विषय त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी ते संबंधित आहे. तर कुठले कुठले विषय आहे तर संरक्षण, परराष्ट्र धोरण, अणुऊर्जा, चलन व नाणी, बँकिंग, बँकिंग, रेल्वे, टपाल आणि नागरिकत्व. तर हे प्रमुख विषय आहेत. ओके, तर आता आपण बघूया राज्यसूची. तर ह्या सूचीतील विषयांवर राज्य विधिमंडळद्वारे कायदे केले जातात. तर सध्याची संख्या आहे 61 आणि मूळ संविधानात संख्या होती 66. ओके, आता बघूया वैशिष्ट्य. स्थानिक आणि प्रादेशिक महत्त्वाचे विषय या सूचीमध्ये आहे आणि राज्याच्या गरजेनुसार ह्या मधील विषयांवर निर्णय घेतला जातो. तर प्रमुख कुठले कुठले विषय आहे? पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती, सिंचन, स्थानिक स्वराज्य संस्था, जमीन आणि बाजारपेठा. तर हे विषय आहे राज्य सूचीचे. ओके, आता बघूया आपण समवर्ती सूची. तर ह्या सूचीवरील विषयांवर केंद्र आणि राज्य हे दोन्ही कायदे करू शकतात. ओके, तर सध्याची आपली समवर्ती सूचीचे विषय आहेत 52 आणि मूळ संविधानात ते 47 होते. ओके, वैशिष्ट्य बघूया. राष्ट्रीय आणि स्थानिक ह्या दोन्ही स्तरावरचे महत्त्वाचे विषयांवरचा समावेश ह्या सूचीमध्ये होतो. तर कुठले प्रमुख विषय आहेत? जंगल, शिक्षण, विवाह व घटस्फोट, कामगार कल्याण, विद्युत, लोकसंख्या नियंत्रण. तर हे समवर्ती सूचीचे महत्त्वाचे विषय आहेत. तर आता केंद्र सूची आणि राज्य सूची. केंद्र आणि राज्य मध्ये जर संघर्ष झाला तर काय? ओके, तर ते आपण बघूया. जर समवर्ती सूचीतील एखाद्या विषयांवर केंद्र आणि राज्याचे कायदे परस्पर विरोधी असतील, जर केंद्राने वेगळे कायदे बनवले आणि राज्याने वेगळे कायदे बनवले कुठल्या तरी एका विषयावर, समवर्ती सूचीच्या कुठल्या तरी एका विषयावर जर केंद्राने वेगळे कायदे बनवले आणि राज्याने वेगळे कायदे बनवले तर केंद्राच्या कायद्याला प्राधान्य दिलं जातं. केंद्राचा कायदा हा लागू पडतो. तर हे नमूद केलेलं आहे आर्टिकल 254 मध्ये. ओके, आता बघूया अवशिष्ट अधिकार विषय की ज्या विषयांचं कुठल्याही सूचीमध्ये समावेश त्याचा केलेला नाही आहे. का ते समवर्ती सूचीमध्ये पण नाही येते, राज्य सूचीमध्ये पण नाही येते आणि केंद्र सूचीमध्ये पण नाही येते. तर अशा विषयांचं काय तर बघूया. जर विषयांचा उल्लेख हा कोणत्याही सूचीत नाही
तर त्या विषयांचे कायदे करण्याचा अधिकार हा कोणाला असतो? संसदेला असतो. ओके, संसद कायदे करू शकते बाय आर्टिकल 248. जसं उदाहरण आहे की सायबर कायदे, काही डिजिटल चलन, अंतराळ तंत्रज्ञान. तर यांचा उल्लेख ह्या विषयांचा उल्लेख कुठल्याही सूचीमध्ये केला गेलेला नाही आहे. तर यांच्यावर पण संसद कायदे करू शकते. ओके, तर आता केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीचे महत्त्व बघून घेऊया. तर केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचे स्पष्ट विभाजन होतं आणि प्रशासनात कार्यक्षमता वाढते आणि संघराज्यीय रचना पण मजबूत होते आणि सत्तेचे केंद्रीकरण टाळले जातात. ओके, आता याच्यामध्ये कुठले कुठले कलम आपण यूज केले त्याच्याविषयी एक शॉर्ट बघून घेऊया. की आर्टिकल 246मध्ये दिलेलं आहे की विषयाचे विभाजन कुठल्या विषयाला कुठे टाकायचं ते आर्टिकल 246मध्ये दिलेलं आहे. 7th अनुसूची 7th शेड्यूलमध्ये तिघही सूचीचा उल्लेख केलेला आहे. आर्टिकल 254मध्ये संघर्ष निवारण हा विषय नमूद केलेला आहे. आर्टिकल 248मध्ये अवशिष्ट अधिकार दिलेले आहे. तर आपण बघूया, भारतीय संघराज्य व्यवस्थेचा कणा म्हणजे केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. ह्या तिन्ही सूचीमुळे केंद्र व राज्य यांच्यात सुसंवाद राखला जातो आणि देशाचे प्रशासन हे प्रभावीपणे चालवता येते. तर हे होते आपले केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. थँक्यू.